ब्लॉग स्वयंपाकावर प्रेम करायला शिकवणारी सुगरणबाई डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे. ब्रह्ममुहूर्त अन्न संस्कार. प्रत्येक घरात एक सुगरण असते आणि प्रत्येक स्वयंपाकघरात अन्नपूर्णा असते. प्रत्येकाच्या आयुष्यात एक सुगरण असते. कधी ती आईच्या रूपात भेटते, कधी आजीच्या, कधी बहिणीच्या, कधी पत्नीच्या, कधी मुलीच्या, कधी मावशीच्या, कधी मामीच्या, कधी काकीच्या आणि आजच्या काळात कधी एखाद्या पुरुषाच्या रूपातही. कारण स्वयंपाकाला स्त्री पुरुष असा भेद नसतो. स्वयंपाकाला असते फक्त प्रेमाची चव. सुगरण ही फक्त पदार्थ बनवण्याची कला नाही, ती आहे प्रेम वाढण्याची कला, अन्नामध्ये संस्कार मिसळण्याची कला, घराला घरपण देण्याची कला आणि एका साध्या जेवणालाही प्रसाद बनवण्याची कला. आज ब्रह्ममुहूर्ताच्या 85व्या बॅचचा 5वा दिवस फूड रिच्युअल. या दिवशी आम्हाला डॉक्टर सुप्रिया मॅममधील एक वेगळीच व्यक्ती भेटते. आमच्यासाठी त्या MD आयुर्वेद डॉक्टर आहेत, मार्गदर्शक आहेत, गुरु आहेत. पण फूड रिच्युअल या दिवशी आम्हाला त्यांच्यातली सुगरणबाई भेटते बरं का. आम्ही त्यांना प्रेमाने अन्नपूर्णा म्हणतो आणि खरंच त्या नावाला त्या पूर्णपणे साजेच्या आहेत. डॉक्टर म्हटलं की नकळत आपल्या मनात एक प्रतिमा तयार राहते. इतकी मोठी डॉक्टर, इतकी व्यस्त व्यक्ती, स्वयंपाकाला वेळ कुठून येत असेल बरं. पण एक दिवस अनपेक्षितपणे माझं त्यांच्या घरी जाणं झालं आणि त्या दिवसाने माझ्या सुगरण या शब्दाची व्याख्याच बदलली. त्या सकाळी मला डॉक्टर सुप्रिया मॅम आणि डॉक्टर अनिल सर या सुंदर डॉक्टर दाम्पत्यासोबत नाश्त्याची मेजवानी अनुभवायला मिळाली. आजही त्या नाश्त्याचा प्रत्येक घास माझ्या आठवणीत आहे. कारण तो फक्त नाश्ता नव्हता, तो आयुर्वेद होता, प्रेम होतं, संस्कार होते, सौंदर्य होतं आणि कृतज्ञतेची मेजवानी होती. मेथीचे थेपले, खमंग पांढरा ढोकळा, ताजी पुदिन्याची चटणी, अंकुरलेली कडधान्य, भिजवलेली ड्रायफ्रूट्स, घरी बनवलेला केक, मॅडमच्या आईने बनवलेली अप्रतिम काजू कतली आणि सुंदर पद्धतीने सजवलेली फळांची ताटं. प्रत्येक पदार्थ जणू म्हणत होता, माझ्यात प्रेम मिसळला आहे. आजकाल डेट म्हटलं की रेस्टॉरंट, कॉफी, कॅन्डल लाईट डिनर आठवतं. पण डेट अशीही असू शकते जिथे 2 डॉक्टर आपल्याला प्रेमाने आरोग्य, संस्कार आणि घरगुती अन्नाची मेजवानी वाढतात. ती ब्रेकफास्ट डेट माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय भेटींपैकी एक आहे. ब्रह्ममुहूर्ताच्या फूड रिच्युअलमध्ये मॅम जेव्हा डाळी, धान्य, हिरव्या पालेभाज्या, फळं, मसाले, दूध, तूप, ताक, लोणी, स्वयंपाकघरातल्या प्रत्येक छोट्याशा गोष्टी मागचा आयुर्वेद सांगतात, तेव्हा जाणवतं आपलं स्वयंपाकघर, किचन हेच खरं पहिलं औषधालय आहे. आपल्या मसाल्याचा डब्बा हीच पहिली औषध पेटी आहे. आपल्या घरची सुगरण हीच घरातली पहिली डॉक्टर आहे. फूड रिच्युअल एक गृहपट नाही, तो प्रेमाचा उत्सव आहे. ब्रह्ममुहूर्ताच्या 5व्या दिवशी फूड रिच्युअल हा फक्त एक दिवस राहत नाही, तो प्रत्येक घरात साजरा होणारा अन्नपूर्णेचा उत्सव बनतो. मॅडम आम्हाला सुंदर गृहपाठ देतात. आपापल्या घरी आपल्या सोयीने प्रेमाने जे काही अन्न तयार होईल ते बनवा, देवासमोर साग्रसंगीत वाढा आणि त्या ताटाचा फोटो ग्रुपमध्ये शेअर करा. पण या गृहपाठात 2 अदृश्य मसाले प्रत्येकाने घालायचे असतात. प्रेमाचा मसाला आणि कृतज्ञतेचा मसाला. हे 2 मसाले बाजारात मिळत नाही, ते मिळतात डॉक्टर सुप्रिया अनिल मॅम गुगळे यांच्या फूड रिच्युअलमधून. दिवसभर ग्रुपमध्ये एकामागून एक फोटो येत राहतात. कुणाच्या घरी इडल्या, कुणाच्या घरी थालीपीठं, कुणाच्या घरी भाकरी, कुणाच्या घरी डाळ भात, कुणाच्या घरी रंगीबेरंगी कोशिंबीर, कुणाच्या घरी पौष्टिक पराठे, कुणाच्या घरी चटण्या, कुणाच्या घरी मोड आलेलं कडधान्य, तर कुठे ऋतूनुसार फळांची सुंदर ताटं. तेव्हा असं वाटतं जणू त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेकडो अन्नपूर्णा एकाच वेळी स्वयंपाक करत आहेत. त्या प्रत्येक फोटोतून रंग दिसतात, सुगंध जाणवतो.
प्रेम ओसंडून वाहतं आणि देवापुढे ठेवलेल्या त्या ताटात कृतज्ञतेची आरतीच जणू सुरू असते. सुप्रिया मॅम फक्त रेसिपी शिकवत नाही, त्या प्रत्येक पदार्थामागचा आयुर्वेद शिकवतात. कोणती प्रकृती, कोणता ऋतू, कोणत्या वेळी कोणतं अन्न, कोणत्या भांड्यात स्वयंपाक, कोणती चटणी, कुठलं सरबत, कुठली डाळ, कुठली फोडणी, कुठला मसाला, इतक्या सूक्ष्म पातळीवर, इतक्या प्रेमाने, इतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने स्वयंपाकघराला आयुर्वेदाशी जोडताना मी आजवर कुणालाही पाहिलेलं नाही. या फूड रिच्युअलमुळे आमचा स्वयंपाकघराकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. पूर्वी स्वयंपाकघर म्हणजे काम होतं, आज स्वयंपाकघर म्हणजे साधना वाटतं. पूर्वी गॅस म्हणजे स्वयंपाक होता, आज तो यज्ञकुंड वाटतो. पूर्वी भाजी चिरणं, पोळ्या लाटणं काम होतं, आज ती ध्यानधारणा वाटते. पूर्वी जेवण बनवणं जबाबदारी होती, आज ती प्रेम व्यक्त करण्याची भाषा झाली आहे. रात्री स्वयंपाक संपला, भांडी घासून झाली, ओटा स्वच्छ झाला की आज आमच्यापैकी कितीतरी जणं स्वयंपाकघराला मनापासून नमस्कार करतात. कारण याच जागेतून आपल्या शरीराला पोषण देणारं अन्न तयार होतं. याच जागेत आईची माया शिजते, याच जागेत कुटुंबाचं आरोग्य घडतं, याच जागेत अन्नपूर्णेचा वास असतो, याच जागेत मैफिली रंगतात आणि पहाटे स्वयंपाकघरात प्रवेश करतानाही मनापासून कृतज्ञता व्यक्त केली जाते. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवण होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. हा श्लोक लहानपणापासून ऐकत आलो, पण त्याचा खरा अर्थ डॉक्टर सुप्रिया मॅम यांनी आयुर्वेदाच्या दृष्टीने जठराग्नी, अन्न, पचन, जीवन यांचा सुंदर संगम समजावून सांगितल्यानंतर पहिल्यांदाच मनापासून समजला. आज हा ब्लॉग लिहिताना सकाळचे 8 वाजले आहेत. माझ्या स्वयंपाकघरात गरमागरम इडल्या तयार आहेत. ताजी खोबऱ्याची, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि चिंच घालून केलेली चटणी तयार आहे. वरण भात शिजत आहे. उडदाच्या डाळीची भजी तयार होणार आहेत. रव्याचा शिराही तयार होणार आहे. आज माझं ताट 5 पदार्थांनी सजणार आहे आणि हे सगळं एका फूड रिच्युअलमुळे, एका सुगरणीच्या प्रेरणेमुळे. या 5व्या दिवशी एक अद्भुत गोष्ट घडते. स्वयंपाक हा फक्त स्वयंपाक राहत नाही, आपण स्वयंपाकाच्या प्रेमात पडतो, भाजीच्या प्रेमात पडतो, फोडणीच्या सुगंधाच्या प्रेमात पडतो, चटणीच्या प्रेमात पडतो, ताट सजवण्याच्या प्रेमात पडतो आणि सर्वात महत्त्वाचं आपल्यातली सुगरण जागी होते आणि मन म्हणू लागतं, आज अजून काय सुंदर बनवू, आज कुणाला प्रेमाने वाढू, आज या ताटात आणखी किती कृतज्ञता वाढू. लहानपणापासून अभ्यास, इंजिनिअरिंग, IT करिअर सगळ्यांच्या धावपळीत स्वयंपाकघराशी माझं नातं फारसं जुळलं नव्हतं. आई नेहमी मी करते म्हणत सगळं हातात आणून द्यायची. मीही गमतीने म्हणायचे, आई IT मध्ये टेक्निकल अभ्यास करू की स्वयंपाक शिकू. आज त्या प्रत्येक वाक्याची आठवण येते. कारण घरचं अन्न आणि बाहेरचं अन्न यातला फरक आज खऱ्या अर्थाने समजू लागला आहे. आज ब्लॉगर होण्या इतकंच एक चांगली सुगरण होण्याचंही स्वप्न मी पाहते आहे. कारण स्वयंपाक म्हणजे फक्त पोट भरणं नाही, तो प्रेम वाढणं आहे, आरोग्य वाढणं आहे, नाती जपणं आहे, संस्कार पुढे नेणं आहे आणि घराला घरपण देणं आहे. डॉक्टर सुप्रिया मॅम, तुम्ही आम्हाला फक्त आयुर्वेद शिकवलं नाही, तुम्ही आम्हाला अन्नावर प्रेम करायला शिकवलं, स्वयंपाकघरावर प्रेम करायला शिकवलं, अन्नपूर्णेला ओळखायला शिकवलं. प्रत्येक घास हा फक्त शरीराचाच नव्हे तर मनाचं, आत्म्याचं, नात्याचं आणि प्रेमाचंही पोषण करतो हे जगाला शिकवलं. आज आमच्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात प्रेमाचा मसाला, कृतज्ञतेचा मसाला आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद या तिन्हीचा सुगंध दरवळतो आहे आणि याचं संपूर्ण श्रेय आमच्या प्रिय सुगरणबाई म्हणजे डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे मॅम यांनाच जातं. मनपूर्वक कृतज्ञता. प्रणाली शिवकमल आव्हाड. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि तुमच्या घरातली सुगरण कोण हे कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. तुमचा एक प्रतिसाद, एक प्रतिक्रिया पुढचा ब्लॉग लिहिण्यास प्रेरणा देतो, ऊर्जा देतो. धन्यवाद.